ही 5 वर्षाची असते। मग तुम्ही कुठल्याही निधीचं मूल्यमापन करत असताना त्या निधीला मुदत किती वर्षाची आहे ते बघून मुदत संपल्याच्या नंतर त्या खासदाराचा खासदार निधी जर शिल्लक राहिला तर निश्चितपणे त्या खासदाराचं अपयश आहे। मुद्दा क्रमांक 2, 5 वर्षात ओमराजेला 19 ते 24 जो खासदार निधी मिळाला त्या खासदार निधीमधला 1 पैसाही माझा अखर्चित राहिलेला नाही। तुम्ही ही माहिती MP लॅडवरनं काढू शकता। आता मुद्दा 3, माझ्या लोकसभा कार्यक्षेत्रामध्ये येणाऱ्या बूथची संख्या ही साधारणतः 2475 पर्यंत आहे। 2475। मला 5 वर्षात खासदार निधी एका वर्षाला 5 कोटी रुपये मिळतो। 5 वर्षाचा किती झाला? 25 कोटी। 25 कोटी खासदार निधीला जर 2475 बूथ न भागलं तर एका बूथला 1 लाख वर काहीतरी 2000-3000 रुपये मिळतील। 1 लाख रुपयात काम होणार सांगा मला, तुम्ही समजून सांगा की 1 लाख रुपयात अमुक अमुक काम होतंय कुठल्याही गावात, तेही 5 वर्षातलं बरं का, हा निधी मी मिळणारा 5 वर्षातला सांगतो। कुठल्याही गावात 1 लाख रुपयात एका बूथवर काम होऊ शकत नाही, वस्तुस्थिती आहे। किमान 7 लाख रुपये ते 10 लाख रुपये, मग सभा मंडपाचं काम असेल, गावातलं सार्वजनिक सभागृह असेल, गावातल्या एखाद्या शाळेचं काम असेल, शाळेच्या कंपाऊंड वॉलचं काम असेल, त्याचबरोबर रस्त्याचं काम असेल, या कुठल्याही कामाला कमीत कमी 7 लाख आणि जास्तीत जास्त 10 लाख रुपये निधी देणं क्रमप्राप्त आहे, तरच ते काम पूर्ण होतंय। जर एका गावात 7 लाख ते 10 लाख रुपये खासदार निधी गेला तर साधारणतः जवळपास 5 ते 6 बूथ, कारण 7 बूथचे पैसे एका बूथला जाणार आहेत, म्हणजे 5 ते 6 बूथ काय होणार आहेत? निधीचे राहणार आहेत। आता जी बूथ राहिलेत त्या बूथला काय वाटणार की बाबा आम्ही तर सगळ्यांनीच तुम्हाला मतदान केलं होतं, पण तुम्ही निधी देताना किती बूथला दिलं? एका बूथ। तर हा जो निधी आहे तो 5 वर्षातला आहे आणि मूल्यमापन तुम्ही माझं 24 ते 29च्या टर्मचं करत असताना 2029 मार्च संपल्याच्या नंतर तुम्ही ह्याचं मूल्यमापन करावं। जर माझा खासदार निधी शिल्लक राहिला तर तुम्ही त्याच्या बाबतीत बोलावं, पण 6 ते 7 बूथ शिल्लक राहिल्याच्या नंतर त्या बूथच्या त्या गावात राहणाऱ्या लोकांना खासदारानं काय उत्तर द्यायचं, हा माझा प्रश्न आहे। त्याच्यामुळं जो त्या ठिकाणी निधी दाखवला जातोय की बाबा 18 कोटी मिळाले, आता खरं तर 3 वर्षाचे 15 कोटी मिळायला पाहिजे होते, पण 3 कोटी जास्त कुठले मिळाले मला? तर माझ्या 19च्या पूर्वीच्या खासदाराने त्यांचा खासदार निधी खर्च न केल्यामुळं ते 3 कोटी रुपये मला आता वाढवून आलेत, म्हणून ते किती दिसते? 18 कोटी। मला वाटतंय ही सर्वसामान्य लोकांनी सुद्धा समजून घेणं गरजेचं आहे आणि शेवटी आम्ही लोकप्रतिनिधी म्हणून काम करत असताना गावातल्या प्रत्येक माणसाचं अपेक्षा आमच्याकडनं असते किंवा खासदाराने आमच्या गावात कुठलं एक ना एक तरी काम करावं आणि ती त्याची मागणी ही माफक आहे ती पूर्ण केली पाहिजे। काल मला असाही प्रश्न विचारण्यात आला की ज्यावेळेस काँग्रेस राष्ट्रवादीचं सरकार होतं त्यावेळेसच्या कुठल्या आमदारांना असं म्हटलं नाही की मला विकास करायचा आहे म्हणून किंवा मला लोकांची कामं करायची म्हणून मला सत्तेत जावं लागतं। मी 2009ला पण आमदार होतो।